गोपाल कृष्ण भगवान की जय। बोलो राधे 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 राधे। चरांचरामध्ये वास करणारे माझी गुरुमाऊली, तसेच अवधूत दत्तात्रय भगवान, तसेच आळंदीचे सद्गुरु माऊली गणेशराय महाराज, तसेच सोस्त्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु श्री गोविंद स्वामी महाराज आणि या व्यासपीठाचे अधिपती सद्गुरु माऊली पंढरीनाथ महाराज, गुरुआई कमला माता, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, माय मंजुळा माता, वैराग्य मूर्ती गाडगे बाबा, संत ज्ञानेश्वर माऊली, संत शिरोमणी तुकाराम महाराज, राधा कृष्ण भगवान, माता माऊली, शियापती रामचंद्र प्रभू आणि ग्रामाची देवता बजरंगबली भगवान या व्यासपीठावर विराजमान असणारे, रात्रो कालच्या प्रवचनामध्ये तुम्हाला मार्गदर्शन करणारे भागवताचार्य आमचे मोठे बंधू सायदाजी नागतोडे महाराज, आजच्या या भागवत प्रवचनाच्या निमित्तानं जमलेले सज्जन वृंद, भाविक संत मंडळी, माझी माता पिता भगिनी, बाहेर गावून आलेले सर्व संत मंडळी, भक्त मंडळी, पाहुणे मंडळी आणि संपूर्ण हा माझा भागवत संच, जमलेल्या समर्थ माझ्या वडिलांनो, आज आपला भागवत प्रवचनाचा 6वा दिवस आहे. मनुष्य जन्मांचा अंतिम हेतू साध्य करण्याच्या दृष्टीनं सुखदेव महाराज परीक्षित राजाला ही भागवत कथा सांगतात. मनुष्य जन्मांचा अंतिम हेतू जर काय असेल, देवदर्शन. माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर प्रत्येक स्त्रीला, प्रत्येक पुरुषाला, प्रत्येक तरुणाला परमेश्वर प्राप्ती करून, देवदर्शन करून आपल्या मूळ माहेराला जायचंय. जोपर्यंत आपण या भगवंताला आपलासा करणार नाही, या देवाशी आपण जोपर्यंत नातं जुडणार नाही, या देवावर जोपर्यंत श्रद्धा, प्रेम, जिव्हाळा हा माणसाचा बसणार नाही, तोपर्यंत या जीवात्म्याला सुखाचं राज्यही मिळू शकत नाही. म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, आपुला तो देव एक करून घ्यावा, आपुला तो देव एक करून घ्यावा, आपुला तो देव एक करून घ्यावा, आपुला तो देव एक करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही, आपुला तो देव एक करून घ्यावा, आपुला तो देव एक करून घ्यावा, आपुला तो देव एक करून घ्यावा. तेने विना जीवा सुख नाही, तेने विना जीवा सुख नाही, आपुला तो देव एक करून घ्यावा, आपुला तो देव एक करून घ्यावा, आपुला तो देव एक करून घ्यावा. तुकाराम महाराज वर्णन करतात आपल्या अभंगाच्या वाणीमधून की आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. बघा, रात्रोच्या प्रवचनामध्ये तुम्ही ऐकलात, त्या कंसाच्या बंदी शाळेमध्ये कृष्ण भगवंताने अवतार घेतलं. वसुदेव महाराजांनी त्या कृष्णाला डोक्यावर मांडलं आणि गोकुळामध्ये नेऊन ठेवलं.
आणि ती यशोदेची योगमाया कन्या, तिला घेऊन वसुदेव महाराज पुन्हा कुठं आले? त्या कंसाच्या बंदीशाळेत आले. तिला मारायला गेले कंस, तो हातातून निष्ठून गेले. पण कृष्णाला वसुदेवानी, आता तुम्ही आम्ही वसुदेवच आहोत, वसुदेव म्हणजे जीवात्मा, तुम्ही आम्ही जीवात्मे आहोत. जेव्हा वसुदेवानी कृष्णाला त्या बंदीशाळेत डोक्यावर धरल्याबरोबर हातापायात काय होती? बेडी होती, कवाड लागले होते, कुलप लागले होते, आपोआपच तुटले डोक्यावर धरल्याबरोबर. तुकाराम महाराज म्हणतात, आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. डोक्यावर धरणं म्हणजे काय? त्याला बुद्धीत पकडणं, त्याचं भजन करणं, त्याचं नामस्मरण करणं, त्याच्या नावानं नाचणं. आतापर्यंत नाचले, आज उशीर झाला हरिपाठाला, कारण माझ्या महिला मंडळचं काय होतं आज? वाण हळदी कुंकू होतं, ते महत्वाचंच होतं. मग आता कार्यक्रमाला सुरू करायला उशीर झालं तर बंद करायला उशीर होणार, तुम्हाला जेवायला पण उशीर होणार. चांगले बसा. त्या वसुदेव महाराजांनी डोक्यावर धरल्याबरोबर सारे संकटच दूर झाले. गोकुळात भगवान गोपाळ कृष्ण आल्याबरोबर सारे संकटच उठून पडाले, दूर पडाले. चिंता ते पडाली गोकुळा बाहेर. कृष्ण आल्याबरोबर मायेचे कुलप आपोआप तुटले, भ्रांतीचे कवाड मोकळे झाले, नुसतं त्याला डोक्यावर धरल्याबरोबर. आणि म्हणून त्याला तुम्ही डोक्यावर धरा म्हणजे बुद्धीत पकडा, त्याचं भजन पूजन करा आणि सुखी व्हा. म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे की आपुला तो देव एक करून घ्यावा, तेने विन जीवा सुख नाही. आता कृष्ण भगवंतांनी गोकुळामध्ये अवतार कार्य केलं. मथुरेत कंसाच्या बंदीशाळेत गोकुळात आले आणि गोकुळात आल्याबरोबर त्यांनी चरित्र केले. काय केली? चरित्र लीला खोड्या केल्या, लई खोड्या आहेत. कृष्ण म्हणजे काय? तुमच्या हृदय मंदिरामध्ये असणारा जो चैतन्य रूपानं नांदत आहे तो आत्मा. गोपाल, गो म्हणजे इंद्रिय आणि पाल म्हणजे आत्मा. तो कृष्ण भगवान प्रत्येकाच्या हृदय मंदिरामध्ये आजही आहे. पण गोविंद स्वामी महाराजांचं भजन आहे, माणिक महाराजांनी लिहिलेलं. काय म्हटलेलं आहे? गोविंद स्वामी कुणा दिसले का, हृदय मंदिरी कुणी पाहिले का, भाव ठेवा तयावरी गोविंद अंतरी, भाव ठेवा तयावरी गोविंद अंतरी. गोविंद स्वामी कुणा दिसले का, हृदय मंदिरे कुणी पाहिले का, भाव ठेवा तयावरी गोविंद अंतरी, भाव ठेवा तयावरी गोविंद अंतरी. चार द्वाराच्या पलीकडे आहे, तेथे भ्रमर गुंठेवरी राहे. जरद्वाराच्या पलीकडे आहे, तेथे भ्रमर गुंफेवरी राहे. पाचवे मंदिरी कुणी पाहिले का, पाहिले का, भाव ठेवा तयावरी गोविंद अंतरी, भाव ठेवा तयावरी गोविंद अंतरी. गोविंद स्वामी कुणा दिसले का, हृदय मंदिरी कुणी पाहिले का, भाव ठेवा तयावरी गोविंद अंतरी, भाव ठेवा तयावरी गोविंद अंतरी. चार द्वाराच्या पलीकडे आहे, तिथे भ्रमर गुंफेवरी राही. चार द्वाराच्या पलीकडे तो अंदर आहे, स्थूल सूक्ष्म कारण महाकारण त्याच्या नंतर आहे
अति कारण त्याचं नाव आहे कृष्ण, त्याचं नाव आहे आत्मा, त्याचं नाव आहे गोविंद. 5व्या द्वारामध्ये बसलेला आहे असा भगवान गोपाळ कृष्ण आजही प्रत्येकाच्या हृदय मंदिरामध्ये बसलेला आहे. आणि त्याने चरित्र केले गोकुळामध्ये. अत्यांतिक सुखासाठीच त्यांनी चरित्र केले. पहिला चरित्र केला पुतणेचा उद्धार. ज्यावेळेस कंसाच्या हातातून मायावी कन्या आकाशात निष्ठून गेली आणि तिनं सांगितलं, कंस मामा मला मारून काय करता? तुमचा वैरी गोकुळामध्ये नंद राजाच्या राजवाड्यात आहे. असं सांगितल्या बरोबर कंस कावरा बावरा झाला. माझा वैरी गोकुळात आहे. सभा भरवली आणि त्या सभेमध्ये राजर्षी महर्षी लोक आले. पुतना नावाची राक्षसीन आली आणि राक्षसीन म्हणाली, कंस राजा कशाची चिंता करता सांगा ना. कंस म्हणाले, काय करू ग पुतनाबाई, माझा एक वैरी आहे, दुश्मन आहे आणि त्याला मारायचं आहे आणि तो गोकुळामध्ये आहे नंद राजाच्या राजवाड्यात. पण कोणत्या प्रयत्नानं त्याला मारावं हे मला काही कळतच नाही ग. ती राक्षसीन म्हणाली, कंस राजा त्या कृष्णाला मारण्याचं काम माझ्याकडे द्या ना, मी मारेन. कंस म्हणतात, पुतनाबाई एवढं जर माझं काम करशील ना मोठं बक्षीस देईन मी तुला. पुतनेनं काय केलं, गोपीचं सोंगण घेतलं, नकली गोपी झाली, नकली गोपी झाली, थणामध्ये विष भरलं आणि कृष्णाला मारण्यासाठी निघाली. कृष्ण कुठं होते? गोकुळामध्ये होते नंद राजाच्या राजवाड्यात. हिला वाटलं त्याने तर बालरूप घेतलं होतं ना कृष्णाने. 8 वर्षाची मूर्ती प्रगट झाली पण देवकीच्या म्हणण्याप्रमाणे त्याला बालरूप घ्यावं लागलं. या राक्षसींना वाटलं आता मी कृष्ण कुणाला म्हणू, कृष्ण कुणाला म्हणू. देवाला ओळखणं काही साधारण गोष्ट आहे का? राक्षसींना कोणती दृष्टी होती? चर्मदृष्टी. चर्मदृष्टीनं देवाला ओळखता येत नाही. म्हणून हिनं काय केलं, त्या गोकुळामध्ये पहिल्या घरापासून नंबर लावला. जे जे मुलं दिसले लहान, दूध पाजले खतम, दूध पाजलं खतम, दूध पाजलं खतम. मरीमाय उठली जशी काही त्या गोकुळामध्ये. सारे लोक घाबरले, इकडे तिकडे उठून पडू लागले. अशी ही राक्षसी शोध करत करत नंद राजाच्या राजवाड्याजवळ आली. आणि यशोदामाई त्या कृष्णाला पाण्यामध्ये हलवत होती. वर्णन किती सुंदर करत होती. काना कृष्णा. आणि हिला वाटलं हाच कृष्ण असला पाहिजे. त्या भीती आड दडून बसली. आणि यशोदामाई काय म्हणते, रडते माझे बाळताने, रडते माझे बाळताने, समजविता राहिना, समजविता राहिना. रडते माझे बाळताने, रडते माझे बाळताने, समजाविता राहिना, समजाविता राहिना. नाना परी समजाविते, मागेल ते खाया देते, मागेल ले खाया देते, मागेल ले खाया देते. धोपटोनी झोपविते, धोपटोनी झोपविते, परिहाऊगा राहिना, परिहाऊगा राहिना. रडती माझे
हलविता राहेना. यशोदामाई कृष्णाला पाळण्यामध्ये हलवत होती आणि तिथं गेली ही राक्षसींना गोपीचं सोंगण घेऊन आणि यशोदाबाईकडे पाहू लागली आणि यशोदा हिच्याकडे बघते. तर यशोदाबाई बोलली नाही, पण ही बोलली. ताई म्हणे, यशोदाबाई मला ओळखली नाही का ग तू? यशोदाबाई म्हणाली, नाही बा, मी नाही ओळखली. अगं, मी या गोकुळातील गोपी आहे. या गोकुळामध्ये ह्या साऱ्या गोपी विहिरीवर, तलावावर, नळावर, जिकडे तिकडे एकीमेकीला सांगत होत्या. मी ऐकली माझ्या कानाने आणि म्हणून मी कृष्णाला बघायला आली ग. आणि त्या गौडानी काय म्हणत होत्या? गौडनी म्हणती गौडनीला, गौडन म्हणती गौडनीला, गौडन म्हणती गौडनीला, गौडन म्हणती गौडनीला, गौडन म्हणती गौडनीला, पुत्र झाला यशोदेला. 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 गौडन म्हणती गौडनीला, 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 गौडन म्हणती गौडनीला. गौडन म्हणती गौडणीला, पुत्र झाला यशोदेला. आणि म्हणून यशोदाबाई, मी तुझ्या बाळाला पकडायला आली, पाहायला आली. यशोदेला वाटलं खरंच ही गोकुळातील गोपी आहे. आपल्या हातानं पाळण्यातून काढलं यशोदाबाईनं कृष्णाला आणि तिच्या हातामध्ये दिलं. घे ग बाई म्हणे, माझ्या बाळाला घेऊन बस ना तू, आता मी तुझ्यासाठी नाश्ता बनवते. आणि यशोदाबाई नाश्ता बनवण्यासाठी अंदर गेली स्वयंपाकघरात आणि ही धरून बसली राक्षसीन. आणि आता दोघेच आहेत, कृष्ण आणि राक्षसीन पुतना. आणि काय म्हणाली, ए कृष्ण, मी तुला दूध पाजायला आली. आपल्या आईचं दूध तू रोज पितोस, पण आज माझं पी. मी तुला दूध पाजायला आली, मी तुझी मावशी भाई मावशी. आता कृष्णाने बालरूप घेतलं होतं, विचार केला, हा त्याच्यासाठीच माझं अवतार कार्य झालं, तुझं दूध प्यायसाठी. मागील जन्माची तुझी इच्छाच होती ना. देवाचा स्वभाव कसा आहे? जैशी जयाची भावना तैशी पूर्वी नारायण. भक्ताची भावना कोणती असो, कामिक असो, निष्काम असो, लौकिक असो, परमार्थिक असो किंवा प्रपंचिक असो, हा देव पुरवतो. घेतलं तिनं मांडीवर आणि विषाचं दूध भरून आली होती. थनाची मुकी त्याच्या तोंडात टाकली कृष्ण भगवंताच्या. आणि कृष्णाने तोंडात चांगलं पकडलं, दूध पिऊ लागले. पोटाला तर पकडलंच हिच्या. या राक्षसींना वाटलं, हा पोटाला पकडलं याने, आपण आता आकाशात उडी मारावी. जो आकाशात उडी मारली, कृष्ण पोटाला पकडूनच आहे, दूध पितच आहे. आकाशात उडी मारल्या बरोबर दात वट लटा बठा राक्षसीन झाली. आणि कृष्ण दूध पित आहेत, पण विषाचं दूध होतं ते पूर्ण पिऊन टाकलं. आणि हिच्या थणामध्ये असली दूध होतं ना, ते पिऊन टाकलं. मग हिच्या शरीरात जेवढी काही रक्ती होती ना, ते रक्ती पूर्ण पिऊन टाकली. मग हिच्या शरीरामध्ये जेवढी काही मस्ती होती ना, ते मस्ती खतम करून टाकली. आता डोळे वटायला लागले. कृष्णा सोड न रे, कृष्णा सोड न, माझा जीव कासावीस झाला. तुझी आई कशी दूध पाजते कुणास ठाऊक. मी आजपासून येणारच नाही तुला दूध पाजायला. सोड रे, सोड सोड. कृष्ण भगवान म्हणतात, ए मावशी, तू माझी मावशी आहेस ना, मला दूध पिऊ दे. माझी तृप्तीच झाली नाही, भूकच नष्ट झाली नाही. कृष्णाला वाटलं हिचा जीवही घेऊन जाव, पण हे इथं नाही, हे गोकुळ आहे. या गोकुळामध्ये सारे भक्त मंडळी बसले आहेत.
गोकुळाच्या बाहेर गेल्याच्या नंतर तिचा जीवही घेऊन गेले. तिचा प्रेत पडला खाली आणि प्रेताच्या छातीवर कृष्ण भगवान बसलेच आहेत. थणाची मुठी तोंडातच आहे. आणि यशोदाबाई नाश्ता घेऊन निघाली बाहेर. पाहते कृष्णही दिसला नाही आणि ती नकली गोपी दिसली नाही. रडू लागली यशोदाबाई आणि सर्वाला विचारू लागली, सांगा ना, हे माझ्या सख्यांनो, हे माझ्या दादा काकांनो, दिसला का माझा कृष्ण? सांगा ना, कुठे गेला असेल? एक बाई आली, माझ्या हातानं तिच्याकडे माझ्या बाळाला दिलं, माझ्या कृष्णाला कानाला दिलं आणि काय म्हणाली, माझा कृष्ण देखिला देखिला काय ग, माझा कृष्ण देखिला काय ग, माझा कृष्ण देखिला काय ग, माझा कृष्ण देखिला काय ग, कुणीतरी सांगा ग, कुणीतरी सांगा ग, सांगा ग, माझा कृष्ण देखिला काय 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 ग. हाती घेऊन या फूल, हाती घेऊन या फूल, अंगणी रंगत आली फूल, अंगणी रंगत आली फूल, होते सारवीत मी चूल, होते सारवीत मी चूल, कैशी भूल पडियेली, पडियेली, पडियेली ग, माझा कृष्ण देखिला काय 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 ग. यशोदाबाई सर्वाला विचारू लागली. कृष्णाचा पत्ता नाही लागला. सर्व गोपी गोप त्या यशोदाबाई सोबत गोकुळाच्या बाहेर गेले. भला मोठा प्रेत पडलेला आहे आणि त्या प्रेताच्या छातीवर कृष्ण भगवान बसले, दूध पितच आहे. यशोदाबाई गेली आणि कृष्णाला उचललं आणि देवाऱ्यात आणलं, अंगारा लावून दिला आणि आपल्या कुलदेवतांना हात जोडून विनंती करू लागली, बरं झालं माझ्या कुलदेवतांनो, तुमच्या आशीर्वादानं माझा बाळ वाचला, नाहीतर त्या राक्षसीनं खाऊन टाकलं असतं. साधारण समजू लागली त्या कृष्णाला. यशोदाबाई साधारण समजू लागली. सारे लोक एकत्रित झाले. अरे बापरे, हा एवढा मोठा प्रेत कसा ठेवायचा? काही लहान सहान प्रेत होता का ग मातांनो, माझ्या दादांनो? भला मोठा प्रेत. त्या पुतनेचं, त्या राक्षसींचं थणच 6 मैल लांब होते, तर त्या बाईचं शरीर किती लांब असेल? तिच्या शरीराचे तुकडे तुकडे केले, तिला पेटवलं, सुगंधित श्वास निर्माण झालं. परीक्षित राजाने विचारलं सुखदेव महाराजांना, महाराज ही राक्षसी नाही ना? म्हणे हो. मग हिच्या प्रेताला पेटवल्याच्या नंतर हिचं सुगंधित श्वास का निर्माण झालं सांगा ना? सुखदेव महाराज म्हणतात परीक्षित राजाला, राजन
ज्याला प्रत्यक्ष परब्रह्म परमेश्वराचा स्पर्श होतो ना, त्याचा प्रेस सुद्धा चैतन्यमय होऊन जातो. याच्यात शंका कुशंका करण्याची काही गरज नाही. जमलेल्या समर्थ माझ्या आई वडिलांनो, पुतना म्हणजे वासना. वासना किती लांब आहे हो, तिचं शरीर एवढं मोठं लांब होतं. पुतळा म्हणजे वासना. वासना इतकी लांब आहे, इतकी लांब आहे, इतकी लांब आहे की तिचं मोजमाप करता येत नाही. किलो काटा पुरणार नाही, तुमचे चराट पुरणार नाही. वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं भजन आहे. वासने तुझ भोवती, वासने तुझ भोवती, किती जन्म घाला रे आम्ही, भोगही संपेल का, भोगही संपेल का, भोगुनी होईल का कमी, भोगुनी होईल का कमी. वासने तुझ भोवती, वासने तुझ भोवती, किती जन्म घाला रे आम्ही, भोगहे संपेल का, भोगहे संपेल का, भोगोनी होईल का कमी, भोगोनी होईल का कमी. वासने तुझ भोवती, किती जन्म घालावे, भोग हे संपेल का, भोगोनी होईल का कमी. त्या या भागवतामध्येच कथा आहे, पण ती कथा आली नाही. ययाती राजानी 2 तारुण्य भोगलं, आपलं आपल्या मुलाचं, तरी पण विशांत वासना नष्ट झाली नाही, तृप्ती झाली नाही. अग्नीमध्ये अग्नीला शांत करायचं असेल तर लाकडं टाकू नका. जेवढे लाकडं टाकाल ना तुम्ही, तेवढे लाकडं खाईल ती अग्नी, हाताच खाईल. हे वृत्तीजन्य विशांत वासना जोपर्यंत नष्ट होत नाही, तोपर्यंत स्थायी सुखाची म्हणजे भगवंताची प्राप्ती होऊ शकत नाही बाबा. ठीक आहे, कृष्ण भगवंतानी विशांत वासनेला मारलं, चांगल्या वासनेला नाही मारलं. वासना म्हणजे काय? इच्छा. आज तुमच्यामध्ये सात्विक इच्छा आहे म्हणून कितीतरी वर्षापासून या गावामध्ये हा भागवत सप्ताह सुरू आहे. नवे गावी आज 45 वर्षाच्याही वर गेले तरी भागवत सप्ताह सुरू आहे. चांगली वासना राखून ठेवली, कृष्ण भगवंतानी मारलं नाही, विशांत वासनेला मारलं. कृष्ण भगवंतानी मारलं विशांत वासनेला, ते सिद्ध होते. कृष्ण भगवान कोण आहेत? सिद्ध आहेत. आणि आम्ही काय आहोत? साधक आहोत ना. तुम्ही मारू नका, पण तुम्हाला एवढा अधिकार आहे की ह्या विशांत वासनेचा शुद्धीकरण करण्याचा अधिकार आहे. मग संताच्या पायावर शरण जा, डोकं ठेवा. या मंदिरात या, इथं संत मंडळी बसले आहेत. सो स्त्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरु श्री गोविंद स्वामी महाराज, गुरुवर्य पंढरीनाथ महाराज, कोण्याही संताला शरण जा. संताच्या पाऊलामध्ये जादू आहे, जादू. तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे? संत चरणार लागता सहज, संत चरणार लागता सहज, संत चरणार लागता सहज, संत चरणार लागता सहज. वासनेचे बीज जडुनी
पायामध्ये इतकी ताकद आहे. संतांना शरण जाऊन वासनेचे बीज जडून जाय. जी विशांत वासना ती जडून खाक होते. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी म्हटलेले की संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जडून जाय. ही पूतना राक्षसी मागील जन्मामध्ये बळीराजाची बहीण होय. ज्या वेळेस वामन रूपी भगवान कश्यप घराण्यामध्ये अद्वितीच्या पोटी वामन रूपी भगवंताने अवतार कार्य केलं. भट्टू वामन झाले आणि ठुणूक 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 चालत गेले बळीराजाचा गर्व जिरवण्यासाठी. बळीराजाला गर्व झाला होता ना, मीनं 99 यज्ञ केले आणि 100वा यज्ञ माझ्या गुरुच्या हातानं शुक्राचार्याच्या हातानं सुरू आहे. आजपर्यंत आलेल्या लोकांना मी दान धर्म केले, वस्त्रालंकार दिले. अभिमान आणि याचा अभिमान जिरवण्यासाठी वामन रूपी भगवान ज्यावेळेस गेले त्या बळीराजाच्या इथं, त्यावेळेस याची बहीण रत्नमाला दारात बसली होती. हिला वाटलं किती सुंदर हा बाळ आहे, कारण भट्टू वामन होऊन गेले ना देव. किती सुंदर हा बाळ चालतो. असा जर मला बाळ असता मी कडेवर घेतली असती, दूध पाजली असती, फिरवली असती. ही इच्छा होती तिची आणि ती इच्छा घेऊन ती मृत्यू झाली आणि तीच इच्छा घेऊन पुन्हा जन्माला आली तर पुतना राक्षसीन झाली. आणि म्हणून हिची इच्छा कृष्ण भगवंतांनी पुरवली ना. सारे आवरणच नष्ट करून टाकले. रक्तवर्ण म्हणजे स्थूल शरीर, सूक्ष्मवर्ण म्हणजे श्वेतवर्ण, दूध कारण शरीर म्हणजे विष. इतकंच नव्हे, अन्नमय, प्राणमय, मनोमय, विज्ञानमय, आनंदमय कोश सारे खतम करून टाकले आणि आपल्या स्वरूपी मिळवलं. धन्य ती राक्षसी, तिच्या जीवनाचा उद्धार झाला. आणि म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, जन्म घेणे लागे. 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 ओ त्याची झाले अंगे हरी रूप, हरी रूप. त्याची झाले अंगे हरी रूप, हरी रूप. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, जन्म घेणे लागे. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, जन्म घेणे लागे. त्याची झाली अंगे हरी रूप, हरी रूप. हो त्याची झाली अंगे हरी रूप, हरी रूप. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, जन्म घेणे लागे. वासनेच्या संगे जन्म घेणे लागे, जन्म घेणे लागे. हा पहिला चरित्र गोकुळामध्ये कृष्ण भगवंतांनी केला. दुसरा चरित्र केला, संकटासुराला मारलं. आता पुतनाबाई आली, वापस काय गेलीच नाही. राजा कंसाला पुन्हा चिंता वाटू लागली की माझा वैरी, माझा दुश्मन, याला कसं कसं मारायचं. हा जोपर्यंत मरणार नाही तोपर्यंत माझं समाधान होणार नाही. आता कृष्ण भगवान 1 वर्षांचे झाले. त्यांचा वाढदिवस ठेवला. रात्रो काही झाला, बारसा झाला. कृष्ण भगवंताचा प्रगट दिन रोहिणी नक्षत्राच्या दिवशी झाला. आता कृष्ण भगवान 1 वर्षांचे झाले. वाढदिवस ठेवला यशोदामाईनं. शृंगार करून दिलं त्या बाळाचं, कृष्णाचं. नवीन कपडे लावून दिले, हातामध्ये अंगठी, पायामध्ये चाळ आणि चंदनाच्या पाठावर बसविलं. वाढदिवस सुरू झालं.
आणि सर्व महिला मंडळ आल्या, वाढदिवसाला गोपी आल्या, आरत्या घेऊ घेऊ आल्या. आता 1 वर्षाचा कृष्ण आहे ना, 1 वर्षाचा बाळ केवढा असतो? नाही, एवढूसा असतो. 1 वर्षाचा कृष्ण बसलाय पाटावर ना. ह्या गोपी पागल झाल्या, वेड्या झाल्या, भांबावल्या, मोहित झाल्या. 1 वर्षाचा कृष्ण. 1 वर्षाच्या बाळाला पाहून कोणीतरी मोहित होते का? लोकाला एवढी अक्कल नाही, त्या कृष्णावर एवढी टीका केली, एवढी टीका केली. कृष्ण असा आहे, कृष्ण तसा. 1 वर्षाचा कृष्ण आणि गोपी भांबावल्या. इकडे आरती पडते, तिकडे आरती पडते, तिकडे आरती पडते आणि एकीमेकीला काय म्हणू लागल्या? घनश्याम नयनी आला, घनश्याम नयनी आला. सखे गमी आज लावू कोणाला, सखे गमी आज लावू कोणाला, सखे गमी आज लावू कोणाला. घनश्याम नयनी आला, घनश्याम नयनी आला. सखे गमी आजळ लावू कोणाला, सखे गमी आजळ लावू कोणाला, सखे गमी आजळ लावू कोणाला. कृष्ण सख्याची नाजूक मुरली, कृष्ण सखाची नाजूक मुरली. जाऊ बाजून गातानी पडली, जाऊ बाजूने पाणी भरली. शृंगार सगळी झाला, शृंगार सगळी झाला. सखे गमी आजळ लावू कोणाला, सखे गमी आजळ लावू कोणाला, सखे गमी आजळ लावू कोणाला. घनश्याम नयनी आला, घनश्याम नयनी आला. सखे गमी आजळ लावू कोणाला, सखे गमी आजळ लावू कोणाला, सखे गमी आजळ लावू कोणाला. वेड्या झाल्या त्या गोपी, ओवाळू शकल्या नाही. जमलेल्या समर्थ माझ्या वडिलांनो, देवाला जर ओवाळायचं असेल ना, कोणती ओवाळणी पाहिजे? भक्तिभावाची ओवाळणी पाहिजे. देव भुलला या भक्तीशी, देव भुलला या भावाशी, सोडोनिया वैकुंठाशी. देवाला चांदीचे खेळणे नाही पाहिजे, सोन्याच्या अंगठ्या नाही पाहिजे, काही पाहिजे नाही, भक्तिभाव पाहिजे. त्या गोपी वाढू शकल्या नाही, पागल झाल्या, वेड्या झाल्या. इकडे छेकडा होता भला मोठा, अंगणामध्ये यशोदा माईच्या ठेवला आणि त्या छेकड्याच्या अंदर हा संकटासुर नावाचा दैत्य येऊन दडून बसला. कृष्णाला मारण्यासाठी आला, पण इकडे वाढदिवस सुरू होता ना, म्हणून तो तिथं दडून बसला. वाढदिवस संपला आणि यशोदा माईनं त्या कृष्णाला त्या छेकड्याजवळ पाळणा बांधला होता, त्या पाळण्यात नेऊन झोपवलं. कृष्ण झोपला आणि वाढदिवस संपल्याबरोबर यशोदा माईनं भोजन वाढलं. हा भागवत संपल्याबरोबर जशी भोजनाची पंगत बसते ना, त्या प्रकारचं तिनं भोजन वाढणं सुरुवात केलं लोकांना. आता इकडे भोजन वाढत आहे आणि इकडे हा दडून बसलाय दैत्य. कृष्णाने विचार केला, काय सांगावं माझ्या आईला. खूप रडले कृष्ण, खूप रडले, खूप रडले. यशोदा माई नाही धावली कृष्णाकडे, पाहुण्यांना भोजनच वाढत बसले. प्रतिष्ठेमध्ये गुंग झाली. या पाहुण्यांनी माझी कीर्ती नेली पाहिजे. कृष्णाने विचार केला, वाग आई वा, मी देवकीच्या पोटी प्रगट झालो, तुझ्या घरी खेळायला आलो, दूध प्यायला आलो, मला फेकून दिलीशा पाळण्यात आणि हा एवढा मोठा दैत्य इथं दडून बसला, साऱ्या पाहुण्यांना खतम करेल. त्या कृष्णाने काय केलं, पाळण्याच्या बाहेर आपली कोमल लात काढली आणि जो मारला त्या छेकड्याला, पायानं स्पर्श केला नुसता, तो छेकडा उलटला. दही दूध तुपाचे मडके होते ना,
ते पूर्ण फुटून गेले आणि तो दैत्य होता ना अंदर, त्याच्या अंगावर तो भला मोठा जड छकडा पडल्यामुळे त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे झाले. सारे पाहुणे धावले जेवण करता करता. कुणी मारलं हा, कुणी मारलं? हे लहान लहान मुलं होते. ते सांगू लागले यशोदा माईला, माई अगं ह्या तुझ्या बाळाने कृष्णाने मारलं की. पण यशोदेला खरं नाही वाटलं. हा छे, माझं 1 वर्षाचं बाळ ग बाई एवढा मोठा दैत्य मारतो का? तिला विश्वास नाही वाटला. पुन्हा नेलं देवाऱ्यात, मिरच्या मिठाची दीट काढू लागली. तिला साधारण समजू लागली कृष्णाला. जमलेल्या समर्थ माझ्या वडिलांनो, हा संकटासुर नावाचा दैत्य मागील जन्मामध्ये कोण होता? हिरण्याक्षाचा मुलगा. हिरण्याक्षाची कथा ऐकल्यात ना तुम्ही? हा मागील जन्मात हिरण्याक्षाचा मुलगा, त्याचं नाव होतं उत्पल. लोमेश ऋषीच्या आश्रमामध्येच गेला. याला अभिमान झाला होता आणि फळाचा फुलाचा बगीचा याने मोडमाड केला. लोमेश ऋषीनं श्राप दिलं, मूर्खा एवढा सुंदर बगीचा माझा मोडलास, जा माझा श्राप आहे, तुझं शरीर सुद्धा पूर्ण मोडमाड होईल. पण त्या उत्पलनं उशाप मागितलं लोमेश ऋषीला. तेव्हा उशाप दिलं लोमेश ऋषीनं की द्वापार युगामध्ये वैवस्त मन्वंतरामध्ये तुझा उद्धार होईल. आणि म्हणून कृष्णाच्या स्पर्शाने त्याचा उद्धार झाला. भागवतकार सावधान करतात, जमलेल्या समर्थ माझ्या आई वडिलांनो, संकटासुर नावाचा जो दैत्य होता ना, तो कामाचा रूप आहे. साधक जर कामांध झाला तर नालायक होतो ना. एकदा माणूस नालायक जर झाला बेश्रम होतो. एकदा माणूस बेश्रम जर झाला मग देवाचा द्वेष करतो, संताचा द्वेष करतो, धर्माचा द्वेष करतो आणि अधोगतीला जाऊन पोहोचतो. या संकटासुर नावाच्या दैत्याने देवाचाच द्वेष केला ना, कृष्णाचा द्वेष केला ना. आणि म्हणून तुकाराम महाराज काय म्हणतात, तुका म्हणे कारी नाशिवंतासाठी, तुका म्हणे कारी नाशिवंतासाठी, तुका म्हणे कारी नाशिवंतासाठी, तुका म्हणे कारी नाशिवंतासाठी. वासवे तुटी पाडतोशी, वासवे तुटी पाडतोशी, तुका म्हणे कारी नाशिवंतासाठी, तुका म्हणे कारी नाशिवंतासाठी, तुका म्हणे कारी नाशिवंतासाठी. वासवे त्रुटी पाळतोसी, वासवे त्रुटी पाळतोसी, तुका म्हणे कारी नाशिवंतासाठी, तुका म्हणे कारी नाशिवंतासाठी, तुका म्हणे कारी नाशिवंतासाठी. त्या संकटासुर नावाच्या दैत्याला मारलं, त्याचा उद्धार केला. कृष्णाने विचार केला, यशोदाबाई सर्वही देवाची पूजा करे, सर्वही देवाची, पण कृष्णाची पूजा करतच नव्हती. कृष्णाने विचार केला, माझी आई शारदाई, दुर्गाई, गणपती बाप्पा, साईबाबा एवढे देव मांडलं, मस्त पूजा करते रोजही. मी हिच्या घरी देव आहे तर एकही दिवस माझी पूजा करत नाही. आणि कृष्ण भगवान यशोदा माईच्या मांडीवर जाऊन बसले आणि दूध प्यायला लागला यशोदा माईचं. कृष्ण दूध पितायत आणि दूध पिता पिता कृष्णाला आली जांभई. कृष्णाला जांभई आल्याबरोबर तोंड फाळलं आणि यशोदा माईनं त्याच्या तोंडाकडे पाहिलं तर यशोदा माईच्या देवाऱ्यात जेवढे देव होते ना
तेवढे देव याच्या तोंडात याने दाखवलं. इतकंच नव्हे 33 कोटी देव दाखवले. इतकंच नव्हे यशोदाई आहे, नंदई आहे, गाई वस गोपाळ सर्व आहे. सारं विश्व दाखवलं. एवढे दाखवूनही यशोदामाई संशयात पडली बघा. डोळेच बंद करून टाकले आपले आणि काही वेळाने डोळे उघडले आणि एकटीच विचार करू लागले, हे खरं असेल का? मी कृष्णाने तोंड फाडला, त्याच्या तोंडात पाहिलं, हे खरं असेल का? आता पडली का नाही संशयात? यशोदा माई सुद्धा संशयात पडली. नाही नाही नाही, हे खरं नाही आहे, माझीच काहीतरी गडबडी झाली, पाहण्याची भुली भ्रांती झाली मला. जमलेल्या समर्थ माझ्या वडिलांनो, यशोदा माई साधन रूप आहे, कर्मकांड आहे. तुमच्या आमच्यासारखे आम्ही कर्मकांड करणारे आहोत. वास्तविक ग्रामगीतेमध्ये वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ओवी लिहिली, मीच सकळाशी कारण माझ्याच आत्म्याचा विशालपणा, सागरी बर्फ तुकड्या समान हाची अनुभव पाहिला. माझ्यात आणि देवात काही फरक नाही. राष्ट्रसंत काय म्हणतात? माझ्यात ना देवात काही फरक नाही. मग फरक कुठे आहे? सागरी बर्फ तुकड्या समान, सागरात जलतत्व आहे आणि बर्फात जलतत्व आहे, एकच तत्व आहे. म्हणून म्हटलेलं आहे माझ्याच आत्म्याचा विशालपणा. साऱ्या विश्वात तो देव आहे. फरक आहे आपल्या पाहण्याच्या डोळ्यात. संशयाची काजळी आली की नाही यशोदा माईला? जसं देव आहे अंदर, पण देव अंदर आहे, त्याच्या समोर एक पडदा असतो, मीपणाचा, काजळी असते. ते काजळी जोपर्यंत बाजूला होत नाही तोपर्यंत देवाचं दर्शनही होत नाही. कंदिलाचा उदाहरण आहे. कंदील पहिले काय होते? कंदील होते, आता कंदील नाही आहे. त्या कंदिलाची पायली, त्या पायलीवर काजळी नाही पाहिजे. अंदर ज्योत लावा तर पायली साफ करावी लागते. पायली पुसल्याशिवाय अंदर लावलेल्या ज्योतीचा प्रकाश कधीच बाहेर येऊ शकत नाही. अंदरच्या अंदर काजळी मुळवून जाईल. ही पायली आहे. ही काय आहे? शरीर रूपी पायली. देव पालकीच्या आत पहा पहा हृदयात, पहा पहा हृदयात, हृदयात, पहा पहा 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 हृदयात. कंदिलाची पायली काचाची आहे, पण ही शरीर रूपी पायली. आणि या पायलीवर बसली आहे काजळी. आणि त्याच्यामुळे देव कुठं आहे, कसा आहे, काय, याच्याबद्दल आजही संशयच आहे ना. जिथं जाल तिथं संशय. देव आहे का रे? धर्म आहे का रे? देव दाखवतील का रे? गोविंद स्वामी महाराजांनी एका मास्तरला देव दाखवलं. गुरुजी गेले, गोविंद स्वामीला म्हणाले, महाराज खूप प्रवचन करता, गावागावात जाऊन कीर्तन करता, देव दाखवता का? गोविंद स्वामी महाराजांनी सांगितलं, देव काही हातानं दाखवता येत नाही. तरी पण ते गुरुजी म्हणाले, महाराज डोळे मिटून तुम्ही जप करताना देव दाखवत नाही. गोविंद स्वामी महाराजांनी जवळ बोलावलं, म्हणे तुला देवच पाहायचा आहे ना, मग माझ्या जवळ ये ना. आणि जो मारली त्याच्या कणपटात, मारल्याबरोबर आग झाली. गोविंद स्वामीने विचारलं, कुठं आग झाली? नाही, इथं झाली. मग कशी आहे तुझी आग? दाखव बरं. एवढी आहे का? एवढी आहे का? मग काळी आहे का? कलर तिचा लाल आहे का आगेचा, का पांढरा आहे? सांग ना. गुरुजी म्हणाले, महाराज आग कुठं दाखवता येते का? गोविंद स्वामी महाराज म्हणाले, गुरुजी देव कुठं बोटाने दाखवता येते का? भगवान निर्गुण निर्विकार आहे.
तुमच्या हृदय मंदिरामध्ये, पण शरीराला फोडलं तरी तो दिसणारा नाही. निर्गुण निर्विकार आहे तो, कसा जाते तरी दिसत नाही. म्हणून ही भुली भ्रांती नष्ट करण्यासाठी राष्ट्रसंत काय म्हणतात, भास हा साधी सख्या, भास हा साधी सख्या, मूळ रूप साधी आपुले, मूळ रूप साधी आपुले. भास हा साधी सख्या, भास हा साधी सख्या, मूळ रूप साधी आपुले, मूळ रूप साधी आपुले. चित्ता शुद्धी वाचुनी, चित्ता शुद्धी वाचुनी, होत इतरा साधनी, होत इतरा साधनी, होत इतरा साधनी, होत इतरा साधनी. सद्गुरु चिंतामणी, सद्गुरु चिंतामणी, दर्गा कृपाती भली, दर्गा कृपाती भली. भास हा साधी सख्या, भास हा साधी सख्या, मूळ रूप साधी आपुले, मूळ रूप साधी आपुले. भास हा साधी सख्या, मूळ रूप साधी आपुले. चित्त शुद्धी वांचुनी, ना होत इतरा साधनी. यशोदामाई संशयात पडली. गोविंद स्वामी महाराज सुद्धा म्हणतात, माझी आत्मज्योत हे विश्व रूप. तुकाराम महाराजही काय म्हणतात, मुडी पाऊ जाता मुडीचा आपण, ऐशी आहे खुण अनुभवायची. आणि ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात, हे विश्वची माझे घर, ऐशी जयाची मती थिर, किंबहुना चरांचर आपणची झाला. हा श्रुती सिद्धांत आहे. हे संताचं वचन जरी खरं असलं तरी हे विश्वरूपी माया परमेश्वराहून वेगळी आहे. बीजाची झाले तरू, भांगाराची अलंकारू, तव मज एकाचा विस्तारू, ते हे जग. जसं बीजापासून वृक्ष झाला, पण वृक्षात काय आहे, बीज आहे. सोन्याचे अलंकार झाले, अलंकारामध्ये काय आहे, सोनं. पाण्यापासून लाट निर्माण झाली, लाटेत काय आहे, पाणी. या शरीरामध्ये आहे देव, देवात आहे शरीर. मंदिरामध्ये देव आहे, देवात मंदिर आहे. विश्वामध्ये देव आहे, देवात विश्व आहे. हा श्रुती सिद्धांत आहे. खरा आहे का नाही, का खोटा आहे? मग तर्क कुतर्क. आता यशोदाबाई तर्क कुतर्क करू लागली आणि तुम्ही आम्ही, हनुमंताला शेपूट होती का रे, आली का नाही घनघन. हनुमंताला शेपूट होती म्हणून घडणारा ना, घडलं आता दिसते का नाही तुम्हाला. पण आजही लोक म्हणतात हनुमंताला शेपूट होती का, होती म्हणून घडलं. एक प्रश्न मी तुम्हाला विचारते, जाऊ द्या हनुमंताची शेपूट पहा नाही नको पहा, पण तुमच्या आज्याच्या आज्याचं नाव का होता सांगा बरं. कसा होता, कारा होता का, गोरा होता का, लंगडा होता का, फुस्सा होता का, उंच होता सांगा बरं. मग सतीयुगामधली गोष्ट आणि तुम्ही या कलियुगामध्ये तर्क कुतर्क शंका कुशंका संशयात पडल्या. देव आहे, देव आहे, भक्तिभावानं त्याला वंश करा. म्हणून काय म्हणतात राष्ट्रसंत, भाव भक्ती हरीशी द्याओ, भाव भक्ती हरीशी द्याओ, माझा हरी विकतची घ्याओ, माझा हरी विकतची घ्याओ, घ्याओ माझा हरी विकतची घ्याओ. भाव भक्ती हरीची द्याओ, भाव भक्ती हरीची द्याओ, माझा हरी विकत निघाओ, माझा हरी विकत निघाओ, माझा हरी विकत निघाओ.
भाव भक्ती हरीशी द्याव. यशोदा माईनं डोळे लावले. मातांनो तुम्ही डोळे लावू नका, माझ्या दादांनो माझ्या बाबांनो तुम्ही डोळे लावू नका. ती संशयात पडली, तुम्ही संशयात पडू नका. यशोदा माई सारखीच तुमची आमची गती झाली. हे डोळे बंद करण्यापेक्षा एक काम करा, चांगलं डोळं खुले करा आणि इकडे पहा, तिकडे मंदिराकडे पहा, देवाकडे पहा, धर्माकडे पहा, शास्त्राकडे पहा, विश्वास ठेवा. आता एवढं मोठं दाखवलं कृष्णाने. अनंत ब्रह्मांडे जयाच्या उदरी हरिया बालक नंदागरी. नवल केवडे केवडे नकडे कान्होबाचे कोडे. देव किती नटधारी आहे माहित नाही तुम्हाला? असं कसं देवाचा देव बाई ठकडण देव एका पायाने आई लंगडा. एवढं दाखवलं तरी यशोदामाई संशयात पडली. तुम्ही संशयात पडूच नका. याच डोळ्याने द्रष्टा कोण, दृश्य कोण. आता या दोन गोष्टीचा विचार करू. द्रष्टा म्हणजे पाहणारा. मी तुमच्याकडे बघत आहे ना, मी द्रष्टा, तुम्ही दृश्य झाले. तुम्ही माझ्याकडे बघता, आता तुम्ही द्रष्टा, मी दृश्य. मग आता कोणता फरक आहे? नाही, कोणता फरक आहे? गोविंद स्वामी महाराज म्हणतात, द्रष्टा दृश्य तुची भरला, आता काही नाही उरला. तूच आहेस साऱ्या विश्वामध्ये. म्हणून त्या बहिणाबाईनं अभंग म्हटलं ना, याच मुद्द्यावर म्हटलं, देवा तूच आहेस साऱ्या विश्वामध्ये. पूजावे कशाने जिथे तिथे तू देवा. अष्टगंध पुष्प धूप दीपादी सर्वा. पूजावी कशाने जिथे तिथे तू देवा. अष्टगंध पुष्प धूप दीप ही सर्वा. पूजावे कशाने जिथे तिथे तू देवा. अष्टगंध पुष्प धूप दीप ही सर्वा. पूजावे कशाने जिथे तिथे तू देवा. अष्टगंध पुष्प धूप दीप ही सर्वा. कशाने जिथे तिथे तू देवा. अष्टगंध पुष्प धूप दीप ही सर्वा. कशाने जिथे तिथे तू देवा. अष्टगंध पुष्प धूप दीप ही सर्वा. पूजावे कशाने जिथे तिथे तू देवा. अष्टगंध पुष्प धूप दीप ही सर्वा. सगुण निर्गुण तूच. गोविंद स्वामी महाराज म्हणतात, ऐसा निर्गुण ब्रह्म सगुणाशी आला, म्हणती तयाला सच्चिदानंद. पुन्हा यशोदाबाई कृष्णाला अजूनही ओळखली नाही. माझा बाळ, माझा बाळ. आजही तीच कथा आहे ना. ज्या घरामध्ये काही संत असतील ना, तीच कथा आहे आताही. हा माझा दादा हो ना, हा माझा मामा हो ना, हा माझा काका हो, हा माझा भाऊ हो. संत या नात्याने बघत नाही. तिच्या घरी देव होता, कृष्ण होता, पण देव या नात्याने पाहत होती का? आजचा नाता कसा आहे? ज्या घरात संत आहेत त्या संताकडे त्या घरातले लोक संत या नात्याने कधीच पाहत नाही. नाही. यशोदा माई माझा बाळ, माझा बाळ, माझा काना, माझा काना. देव या नात्यानं पाहिलं नाही तिनं कधी. एक दिवस कृष्णाला वाटलं माझ्या आईची मज्जाच करतो आता. आरशाजवळ गेले. आरशामध्ये प्रतिबिंब दिसते. काय दिसते? प्रतिबिंब. आरशाजवळ गेले. यशोदा माई अशी होती आणि आपल्या प्रतिबिंबाशी बोलू लागले कृष्ण. ए भैया, माझ्या आईला सांगू नको. ये आईना, तू बी माकण खा.
यशोदेला काय वाटलं, हा कृष्ण बडबड 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 करते, इथं कोणीच दिसत नाही, काय भानगड आहे. पुन्हा चुपचाप कान ऐकण्याचा प्रयत्न करते यशोदामाई. आता कृष्णाला यशोदामाई आरशात दिसत होती, तिचा प्रतिबिंब दिसत होता. आई आता थोडी जवळ आली. पुन्हा काय म्हणते, ए भैया माझ्या आईला सांगू नको, ये आई ना तू बी माकणं खा. यशोदा माई आली, जो पकडला कान, काय झालं रे तुला, भूत भीत जमलं का, राधेचं वेळ लागलं, गोपीचं वेळ लागलं, इथं राधा दिसत नाही, इथं गोपी दिसत नाही, कुणीच दिसत नाही, बडबड 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 करतोस. आता कान तर पकडला यशोदा माईनं, तरी हा कृष्ण काय म्हणते, ए भैया माझ्या आईला सांगू नको, ये आई ना तू भी माकन खा. पटकन हात सोडला यशोदे, नाही रे बाप्पा, भांबावून गेली. जमलेल्या समर्थ माझ्या आई वडिलांनो, भागवतकार तुम्हाला सावधान करून या कथेचा रहस्य प्रतिपादन करतात. कृष्णाची लीला प्राकृत नसून संपूर्ण लीला ही लीला आनंदी आनंद आहे. भगवान कसा आहे, आनंद रूप आहे. भगवान कसा आहे, सदरूप आहे. भगवान कसा आहे, चिद्रूप आहे. तुम्ही म्हणता ना, सचित आनंद आत्मा रामा सुख कंदा, जय देवा जय ब्रह्मस्वरूपा श्री सद्गुरुनाथा. आरती वाळुनी तव चरणी देवित से माता, चरणी देवित से माता. जय देवा जय ब्रह्मस्वरूपा श्री सद्गुरुनाथा. आरती वाळुनी तव चरणी देवित से माता, चरणी देवित से माता. या आत्म्याचाच प्रतिबिंब दिसणारा हा जग आहे बाबा, हा संसार आहे, ही माया आहे, हा विश्व आहे, अनेकत्व आहे, ही जीवदशा आहे. राष्ट्रसंतांनी ग्रामगीतेमध्ये लिहिलं, आपणची झाला धराधर, उरला भरोनी महीवर, अनुरेणु तुनी करशी संचार, विश्व नाटक नटावया. आपणच मंदिर मूर्ती पुजारी, आपणच पुष्पे होऊनी पूजा करी, आपणच देव रूपे अंतरी पावे भक्ता. आता काय उरलं, आपणच मंदिर झाला, आपणच पुजारी झाला, आपणच देव झाला, आपणच भक्त झाला, आपणच द्रष्टा, आपणच दृश्य, आपणच दर्शन दिलं, आपणच दर्शन घेतलं. आता काय उरलं, कुणाचं भजन करायचं आता. आपण रोज म्हणतो हरिपाठामध्ये, रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी, सुख झाली हो झाले हो साजनी, सुख झाली हो झाले हो साजनी. पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी, सुख झाले हो साजनी, सुख झाले हो साजनी. विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा, विठ्ठल भरवा तू हा माधव भरवा, तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा. विठ्ठल भरवा तू हा माधव भरवा. रूप पाहता पाहता लोचनी, रूप पाहता पाहता लोचनी, सुख झाले हो झाले हो साजनी, सुख झाले हो झाले हो साजनी, सुख झाले हो झाले हो साजनी. रूप पाहत आलोचनी, सुख झाले हो साजनी. तू हा विठ्ठल बरवा, तू हा माधव बरवा, तू हा इकडे पलटा अजून, म्हणजे सर्वही ठिकाणी कृष्ण भगवान आहे.
आणि म्हणून उपाधीमुळे प्रतिबिंब आहे, प्रतिक्रिया आहे, आपणच दुसरेपणाने भासणे. वास्तविक प्रतिबिंब आहे का तुम्हाला? आरसा आहे म्हणून प्रतिबिंब आहे, आरसा आहे म्हणून प्रतिबिंब आहे. आरसा जर नसेल तर तुम्ही प्रतिबिंब बघू शकता का? आता आरसा हे उपाधी आहे की नाही? आरसा उपाधी आहे, पण आरशात पाहिल्याशिवाय आपला चेहरा काही दिसत नाही. आरशामध्ये तुम्ही हसा तर तोही हसते प्रतिबिंब, लढूनच पाहू तोही लढते. आरसा हे उपाधी आहे, वास्तविक तुम्हाला प्रतिबिंब नाही. प्रकाश आहे म्हणून सावलीचा जन्म झाला, प्रकाश जर नसेल तर सावलीचा जन्म होऊ शकत नाही. आकाश आहे म्हणून शब्द ध्वनी आहे, प्रति आवाज आहे. एकनाथ महाराज आपल्या भागवतामध्ये वर्णन करतात, बिंबी प्रतिबिंब नाही, दोष अंतकरणाच्या ठाई, अंतकरण शुद्ध केल्या पायी, तिथे प्रतिबिंब कैसा. आपणाला शुद्ध दृष्टीने आपण जर विचार केला तर प्रतिबिंब नाही. भगवंताचं म्हणणं काय आहे एकदा ऐकून घ्या. मीच कलिविदम ब्रह्म झालो, मीच त्रिपुटीने विश्व नटलो, मीच द्रष्टा झालो, मीच दृश्य झालो, मीच दर्शन दिला, मीच दर्शन घेतलं. गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, 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 प्यारे नंदलाला रे मोहन मुरलीवाला, नंदलाला रे मोरे मुरलीवाला, प्यारे नंदलाला रे मोहन मुरलीवाला, नंदलाला रे मोहन मुरलीवाला, मोहन मुरलीवाला रे बंसरीवाला, मुरलीवाला रे बंसरीवाला, बंसरीवाला रे गयचरानीवाला, बंसरीवाला रे गयचरानीवाला, गयचरानीवाला रे गिरवर उठानेवाला, गयचरानीवाला रे गिरवर उठानेवाला, गिरवर उठानेवाला रे मटकी फोडनेवाला, गिरवर उठानेवाला रे मटकी फोडनेवाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला, गोपाला गोपाला रे प्यारे नंदलाला. आता कृष्णाला चोरी केली म्हणतात. काय म्हणतात? चोरीचं आड आलं, दही खाल्लं, शिक्यावर चढला, गोपीच्या घरात घुसला, नाही का? आणि निळोबा महाराजांनी सुंदर गाराने लिहिले, आवरी आवरी आपला हरी, आवरी आवरी आपला हरी, आवरे आवरे आपला हरी, आवरे आवरे आपला हरी, दुबाड्याची केली चोरी, दुबाड्याची केली चोरी दुबाडाची केली चोरी, दुबाडाची केली चोरी, घरी जावयाची उरी नाही ठेवली ग बाई, तुझ्या कृष्णाने नाही ठेवली ग बाई. बाई तुझी या कृष्णाने नाही ठेवली बाई, कवाड भ्रांतीचे काढले कुलूप मायेचे तोडले, भ्रांतीचे काढले कुलूप मायेचे तोडले, सिंके आधी देश तोडले ग बाई, तुझ्या कृष्णाने, तुझ्या कृष्णाने बाई, तुझ्या कृष्णाने. शिंके अविद्येचे तोडले बाई तुझी या कृष्णाने, तुझी या कानाने बाई तुझी या कृष्णाने, होती क्रोधाची अरगडाती काढलेली बळा, होती क्रोधाची अंगाती काढलेली बळा, होती अज्ञानाची किडा देवी तोडून टाकली, तुझ्या कृष्णाने बाई तोडून टाकली. होती अंगाची कडाती तोडून काढली, तुझी या कृष्णाने बाई तोडून काढली. किती सुंदर गाराणे आहे, निडोबा महाराजांनी लिहिलं. आता गाराण्याचा अर्थ केला तर कवाड भ्रांतीचे काढले,
कुलूप मायेचे तोडले सिखे अविद्येचे तोडले बाही तुझी या कृष्णाने होती क्रोधाची अरघडा तीही काढिली बला होती अज्ञानाची खिडा तीही तोडून टाकली. एवढ्या चोऱ्या झाल्याच पाहिजे ना. भुली भ्रांती मोह माया तोडू नका. मायेला तोडू नका. माया तुटत नाही पण मायेला नुसतं चिपकून राहू नका. मायेमध्ये राहून देवाचं नामस्मरण करा. मोह माया भुली भ्रांती भ्रांतीचे कवाड हे मोकळे झाल्याशिवाय देवाची प्राप्ती होते का? नाही होते का? होती क्रोधाची अरगडा ते तोडून टाकली. ह्या गाराण्या रूप काय सांगण्यासाठी आहे. गोपीच्या एवढ्या चोऱ्या केल्या कृष्णाने. कोणत्या चोऱ्या केल्या? दही नाही खाल्लं ना, दूध नाही खाल्लं ना, तूप नाही खाल्लं. कोण म्हणते? गोपीचा अभिमान चोरला, अज्ञान चोरला, मोह माया ममता चोरली. गोपी काय म्हणायच्या? हरिया हो हृदय मंदिरी कुणी नाही दुसरे घरी. 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 अहंभावे मेला पती वासना झाली तिच्या संगती. भाव मेला प्रती वनगाडी तिच्या संगती. कल्पना मेली सासू बरी. कल्पना मेली सासू बरी कुणी नाही दुसरे घरी. कुणी नाही दुसरे घरी. हरिया हो हृदय मंदिरी हरिया हो हृदय मंदिरी कुणी नाही दुसरे घरी. कुणी नाही दुसरे घरी. काय म्हणायच्या गोपी? आता कृष्णा काहीच राहिलं नाही ना. रिकाम झालं माझं हृदय मंदिर. ये न बसणार रे कृष्णा माझ्या हृदयात बस. ये माझ्या मीपणाचा करोनी फराळ. माझं मीपण देखील याचा फराळ केला. आपण पोयाचा फराळ करतो ना, आलू पोहा. माझ्या मीपणाचा करोनी फराळ उरले खावयासी बैसला भुपाळ. माझं मीपण देखील त्याचा फराळच करून टाकलास कृष्णा. आणि एक माझा नवरा होता अहंभावाचा. तो माझा अहंभावाचा नवरा त्या वासनेला धरून उठूनच पडाला, राहिलाच नाही. कल्पना नावाची सासूबाई होती ती तू खतम केलास. आणि माझी जाऊबाई होती तृषा नावाची हेवा करणारी ती तू खतम केलास. आता काय उरलं? रिकाम झालं माझं घर. येणं बसणं आणि देवाला मांडायचं असेल तर रिकाम घर पाहिजे. केर कचरा नको. या देवाऱ्यामध्ये देवाला मांडायचं आहे तर तिथं डब्बे बिबे ठेवू नका, धनाचे सोन्याचे पैशाचे. देवालाच मांडा. हा एक देवारा इकडे. हा देवाराही शुद्ध पाहिजे, रिकामाच पाहिजे की नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात जिथे करावे कीर्तन तिथे शेवू नये अन्न. आता काही काही लोक म्हणतात पप्पा पप्पा जिथे करावे कीर्तन तिथे शेवू नये अन्न. तिथं पंक्तीच्या पंक्ती बसल्या ना गोविंद स्वामी महाराजांच्या मंदिरात. तुकाराम महाराज तर असं म्हणते ना, ज्या आत्म्याच्या ठिकाणामध्ये चिंतन करायचं आहे तेव्हा दुसरं कोणतंही चिंतन नको. ठाईच बैसनी कराये कचित. ठाईच बैसोडी कराये कचित. आवडी अनंत आळवावा. आवडी अनंत आळवावा. ठाईच बैसोडी कराये कचित. ठाईच बैसोडी कराये कचित. आवडी अनंत आळवावा. आवडी
चित्त चोरलं, मन वेधला, संसार चोरला, अभिमान चोरला, संसार चोरला, आपल्याशा करून टाकला. 5 वर्षे गोकुळात चरित्र केलं कृष्ण भगवंतांनी, वासनेचं निर्मूलन केलं. आता या गोपी निघाल्या, डोक्यावर धरलं दही, दूध आणि तूप, आणि ठमकत 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 निघाल्या. दही घ्या दही, बाई ग तूप घ्या तूप, दही चांगलं आहे ग माझं दही. आणि काय म्हणाल्या, फुकारा फुकारा, दहीवाली आली, दहीवाली आली, दहीवाली आली, दहीवाली आली, दहीवाली गवळ्याची नार ग. दही विकते हो विकते रुपया शेर, दही विकते हो विकते रुपया शेर, दही विकते हो विकते रुपया शेर. दहीवाली आली, दहीवाली आली, दहीवाली आली, दहीवाली आली, दहीवाली गवळ्याची नार. दही विकते हो विकते रुपया शेर, दही विकते हो विकते रुपया शेर, दही विकते हो विकते रुपया शेर. दही माझा चोका ग बाई, पैसा घेते रोक, घेते रोक, पैसा घेते रोक. दही माझा चोका ग बाई, पैसा घेते रोक, घेते रोक, पैसा घेते रोक. माझ्या दयाला लावून कुमाट, माझ्या दयाला लावून कुमाट, लावून कुमाट. दही विकते हो विकते रुपया शेर, दही विकते हो विकते रुपया शेर, दही विकते हो विकते रुपया शेर. दहीवाली आली, दहीवाली आली, दहीवाली आली, दहीवाली आली, दहीवाली गवळ्याची नार. दही विकते हो विकते रुपया शेर, दही विकते हो विकते रुपया शेर, दही विकते हो विकते रुपया शेर. फुकारत फुकारत निघाल्या. कृष्ण त्यांच्या समोर उभे झाले. गोपींच्या, कुठं जाता ग गोपींनो, कुठं चालल्या? मथुरेला. कशाला? हे दही दूध तूप विकायला. कृष्ण भगवान म्हणतात, अगं गोपींनो, मथुरेचे लोक राक्षस आहेत, आणि त्या राक्षसांना हा सात्विक आहार देता पुन्हा बलवान करता का? हे माझे सवंगडे आहेत, हेंगडे पांगडे लंगडे, वरजवाकड्या पेंद्या सुदाम्या, या माझ्या सवंगड्याला द्या ना, आणि मलाही द्या. गोपी म्हणाल्या, हो हो हो, मोठा खादाड आहेस ना कृष्णा तू, आम्हाला पैसा करायचा आहे, पैसा झाला पाहिजे. दही देते चोकक बाई, पैसा घेते रोक. कृष्णाने किती मागितलं, सवंगड्यांना तर दिलंच नाही, पण कृष्णाला एवढूस दिलं. कृष्णाने विचार केला, त्रेतायुगामध्ये आणि कृतायुगामध्ये तुम्ही ऋषीमुनी होत्या. मी सांगितलं तुम्हाला का तुम्ही गोपी व्हा, मी कृष्ण होतो. तुम्ही माझी प्रार्थना केल्या, मी सांगितलं, वचन दिलं, तुम्ही द्वापार युगामध्ये गोपी व्हा, मी कृष्ण होतो, आणि तुमचं माझं भक्ती मिलन होणार हेही सांगितलं. आणि आता गोपी झाल्या तर इतक्या लवकरच विसरल्या. कृष्णाला वाटलं, पाहूया तुमचं दही ना दूध ना तूप. आता गेल्या ह्या गोपी. कृष्ण आधीच गेले, दडून बसले, आणि ह्या गोपी गेल्या, यमुनेच्या काठावर मडके ठेवल्या, आणि एकीमेकीला काही म्हणू लागल्या, अगं आज मला जागच नाही आला ग, आणि म्हणून मला स्नान करायला काही वेळ मिळाली नाही. ती म्हणते दुसरी, मलाही वेळ नाही मिळाली, मग चला ना स्नान करू, पण कपडे अंगातलेच काढून ठेवू,
सगळ्या साड्या चोड्या उतरवल्या, दही दूध तूप तिथं ठेवलं आणि स्नान करायला यमुनेमध्ये घुसल्या टोंगरा भऱ्या पाण्यात. मस्त स्नान करत आहेत, एकीमेकीच्या केसा घासत आहेत. आणि कृष्ण भगवंतांनी साड्याही नेल्या, चोड्याही नेल्या, कदंब वृक्षावर चढले, फांद्या फांद्यावर लटकवून दिलं. गोपनीनं गोट मारणं सुरुवात केलं. एका गोपीचा लक्ष गेला. ती म्हणाली, अगं बाग 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 बाग, तो बाग नंदाचा कार्टा. सगळ्या गोपी पाहू लागल्या, पाहिल्या बरोबर जो कंबरभर पाण्यामध्ये घुसल्या आणि कंबरभर पाण्यामधून दोन्ही हात जोडू लागल्या. कृष्णा, इथून चालला जातो, इथं राहू नकोस बरं, आमचे लुगडे दे, आमच्या चोड्या दे. कृष्ण भगवान म्हणतात, थोडी लाज नाही वाटत तुम्हाला? थोडी शरमही वाटत नाही? नागव्यानी स्नान केल्या, जलदेवतेचा अपमान झाला, सूर्यनारायणाचा अपमान झाला आणि मला जा म्हणता? आणि कंबरभर पाण्यामध्ये गेल्या आणि मस्त दोन्ही हात जोडून मला प्रार्थना करता. ही लाजाडू भक्ती काही माझ्या कामाची नाही. तुम्ही पाण्याच्या बाहेर निघा, मला लाजाडू भक्ती आवडतच नाही. आता त्यांच्या अंगावर वस्त्रच नव्हते ना. शेवटी पाण्याच्या बाहेर निघाल्या, देहभाव सोडून दिला आणि आत्मभावनेमध्ये तल्लीन झाल्या, सोहम भावनेमध्ये तल्लीन झाल्या. सोहम भावनेमध्ये काय असते? आत्मभावना असते, फक्त आत्मभावना. आणि त्या काय मागू लागल्या? दे रे नको न्याहाळू नी तडकाया, ओलेची उघडी धीरे कान्हा कान्हा धीरे चोरी आणि लुगडी. धीरे कान्हा कान्हा धीरे चोरी आणि लुगडी. तेरे कान्हा तेरे तेरे चोरी लुगडी. तेरे कान्हा 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 तेरे चोरी आणि लुगडी. तेरे कान्हा कान्हा तेरे चोरी आणि लुगडी. बालपणीची अल्लडनाती, बालपणीची अल्लडनाती, तुला कवडीले मी एकांती. तुला कवडीले मी एकांती. अजूनी का तुझ त्या खेळाच्या, अजूनी का तुझ त्या खेळाच्या छंदाची आवडी. दे रे कान्हा चोरी लुगडी. दे रे कान्हा कान्हा दे रे चोरी आणि लुगडी. हात जोडिता बंधन तुटिले, हात जोडिता बंधन तुटिले. आता जीवाला मी पण मुकले, आता जीवाला मी पण मुकले. आज्ञाने जणू
परमात्म्याला आज्ञाने जणू परमात्म्याला अर्पण केली कुणी तेरे कान चोरी लुगडे तेरे काना काना तेरे चोरी आणि लुगडे तेरे काना काना तेरे चोरी आणि लुगडी पाण्याच्या बाहेर येऊन त्या गोपी भगवंताला अडवू लागल्या, प्रार्थना करू लागल्या. कृष्ण भगवंतानी त्यांच्या चोड्या दिल्या, लुगडे दिले. होते द्वेताचे लुगडे तेही सोडून टाकले. द्वेत प्रपंच सारा खतम करून टाकला. मी आती तू, मी तू गेल्या विना अनुभव नाही. सारे मीपणाचे लुगडे चोड्या खतम केल्या. वचन दिलं, अग आश्विन खोजागिरीच्या दिवशी तुमचं आणि माझं भक्ती मिलन होणार. गोपी घरी आल्या, त्या दिवसाची वाट पाहू लागल्या. उपनंद नावाचा महा वयोवृद्ध पंडित होता. त्याला विचारलं की गोकुळामध्ये अनेक संकट का येतात. त्यांनी सांगितलं, वृंदावनामध्ये जाऊन राहा. सर्व वृंदावनामध्ये गेले, तिथं राहू लागले, खेळ खेळू लागले. त्या वृंदावनामध्ये कृष्ण भगवंतांनी ब्रह्मदेवाचा गर्व जिरवला, इंद्रदेवाचा गर्व जिरवला. कालिया नागाच्या हजारो फणावर नृत्य केलं कृष्ण भगवंतांनी आणि रास क्रीडा केली. काय केली? रास क्रीडा. जेवढ्या गोपी होत्या ना, ते रास क्रीडा करत आहेत कृष्ण भगवान, तितके रूपे धरले आणि रास क्रीडा केली. कृष्ण भगवंतानी ज्यावेळेस तो वचन दिला, तो दिवस आला. बासरी धरली हातामध्ये. काय धरली? बासरी. आणि ह्या गोपी पहाटेला झोपल्या होत्या. तो बासरीचा आवाज ऐकून इतक्या धुंद झाल्या, इतक्या धुंद झाल्या. किती सुंदर आहे बासरी कृष्णाची, कानाची. या आवाजाने त्या गोपी पहाटेला जाग्या झाल्या आणि कृष्णाने बासरी वाजवत होते. कृष्ण भगवान तिथं आल्या आणि काय म्हणू लागल्या? कशी राहू मी वृंदावना, कशी राहू मी वृंदावना, सजना तुझ्या विना रे, काना तुझ्या विना रे, मोहना तुझ्या विना रे, कृष्णा तुझ्या विना. कशी राहू मी वृंदावना, कशी राहू मी वृंदावना, सजना तुझ्या विना रे, काना तुझ्या विना रे, मोहना तुझ्या विना रे, कृष्णा तुझ्या विना. गौरणीचा मेळा वृंदावनी खेळू रे खेळा, गौरणीचा मेळा वृंदावनी खेळूया खेळ, गौरणीचा मेळा वृंदावनी खेळूया खेळ, गौरणीचा मेळा वृंदावनी खेळूया खेळ. मंदवारा वाहे झुळझुळा, मंदवारा वाहे झुळझुळा, गोपिका मन रमणा, सजना तुझ्या विना रे, काना तुझ्या विना रे, कृष्णा तुझ्या विना. कशी राहू मी वृंदावना, कशी राहू मी वृंदावना, सजना तुझ्या विना रे, काना तुझ्या विना रे, मोहना तुझ्या विना रे, कृष्णा तुझ्या विना. ह्या गोपी म्हणू लागल्या कृष्णाला
कृष्णा तुझ्याशिवाय आम्ही जगू शकत नाही, तुझ्याशिवाय आम्ही राहू शकत नाही. आणि कृष्ण काय म्हणतात, गोपींनो तुम्ही स्त्रियांची जातात अबलात आणि एवढ्या पहाटेला घराबाहेर निघाल्या, आल्या तर आल्या पण चालल्या जा आपल्या घरी. त्या रडू लागल्या. कृष्णाने विचार केला, अनेक जन्माच्या पुण्याईनं माझ्या भक्ती मिलनासाठी ह्या गोपी अवतरल्या, यांची जे इच्छा असेल ते इच्छा पुरवणं माझं कर्तव्य आहे. आणि त्या गोपी सोबत तेवढेच रूप घेतले, रास क्रीडा केली आणि नंतर महारास क्रीडा केली. महारास क्रीडेची मुख्य नायिका कोण होती? राधा. राधा म्हणजे काय? आत्माकार वृत्ती. राधा आत्माकार वृत्ती आणि बाकीच्या गोपी धारा, बाहेर खेळणारी वृत्ती. ह्या गोपी कृष्ण राधे बरोबर थोडे अद्रुत झाले त्या महारास क्रीडेतून. ह्या गोपी म्हणाल्या, कृष्ण कुठं गेला, कृष्ण कुठं गेला, कृष्ण कुठं गेला. कृष्णाच्या पायाचे ठसे उमटले दिसले. ह्या धावत 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 जाऊ लागल्या. राधा एका चिक्कार झुडपाला लटकली दिसली. ह्या गोपी गेल्या तर राधेचं पाय पकडलं. काय ग राधे, कृष्णाला पडवून आणलीस? तू तुझाच नवरा आहे का? आमचा सुद्धा नवरा आहे ना. राधा म्हणाली, गोपींनो मला वाटत होतं ग माझाच कृष्ण आहे, मी कृष्णाची लाडकी आहे आणि कृष्ण माझा आहे असं वाटलं. मी कृष्णाबरोबर आली ग, पण त्यांनी मला, माझे पाय थकले, मी म्हणाली कृष्ण मला खांद्यावर घे ना. त्याने खांद्यावर घेतलं, पण अशा रस्त्यानं निघाला, वाट केसावून आणि माझे केस इथं लटकले या काठीला. मी लटकून राहिली आणि कृष्ण निष्ठून गेला ग. चला त्या महारास क्रीडेच्या रंगभूमीवर जाऊ आणि त्याची प्रार्थना करू. सर्व गोपी आल्या आणि कृष्णाची प्रार्थना करू लागल्या. गोपी म्हणू लागल्या, कृष्णा कुठं गेल्या होत्या? नाही म्हणे, गुरुची सेवा करायला. तुमचे गुरु कोण? दुर्वास मुनी. खोटे बोलले कृष्ण गोपी सोबत. कृष्णाचे गुरु कोण होते? संदीपन होते, पण त्यांनी सांगितलं दुर्वास मुनी. मग तुमचे गुरु काय खातात? कृष्ण म्हणतात दुर्वाचा घुटभर रस पितात. असं हो. गोपींना असं वाटलं कृष्णच एवढे मोठे सुंदर आहेत तर यांचे गुरु किती सुंदर असतील. कितीतरी 16 शस्त्रखंड्या अन्न, दुर्वासी वाडे भोजन, एवढा अन्न पकवला, 5 पक्वान निघाल्या कृष्णाच्या गुरुला भेटायला. यमुना भरली होती. ह्या गोपी म्हणतात कृष्णा यमुना भरली, आम्ही कशा कशा जायच्या यमुनेच्या पलीकडे. अगं कृष्ण म्हणतात माझा निरोप सांगा. की कृष्ण आजन्म ब्रह्मचारी असेल तर यमुना माते आम्हाला रस्ता देशील. गोपींनी तशीच प्रार्थना केली, ए महामाये यमुना माये, आमचा कृष्ण आजन्म ब्रह्मचारी असेल तर आम्हाला रस्ता देशील. यमुना मातेनं रस्ता दिला. आता पलीकडे गेल्या. दुर्वास मुनी बसले होते, त्यांच्या पुढं सर्व अन्न नेऊन ठेवला. दुर्वास मुनी म्हणतात गोपींनो एवढा प्रेमाचा अन्न आहे, आपल्याच हाताने माझ्या तोंडात टाका. आता ह्या टाकताच टाकता दुर्वास मुनी खाताच खातात. पण ढेकर कधी आली, अपचन कधी झाला, खाताच खातात. अन्न संपून गेला. गोपीने तोंडावर हात मांडलं, धन्य महाराज तुम्ही, एवढा मोठा अन्न आम्ही तुम्हाला दिलं तरी पोटही फुगला नाही ना, अपचनही झाला नाही ना, उलटी आली नाही, काहीच नाही. दुर्वास मुनी म्हणतात अजून पाहिजे, टाका ना आपल्या हातानं माझ्या तोंडावर. शेवटचा नैवेद्य दिला. हरि ओम शांती शांती शांती. शेवटचा नैवेद्य दिल्याबरोबर भूक नष्ट झाली दुर्वास मुनीची. हरि ओम शांती. आता ह्या वापस यायला निघाल्या. पुन्हा यमुना भरली. त्या गोपी म्हणतात दुर्वास मुनीला, महाराज आम्ही कशा कशा जायचा, यमुना तर भरली.
दुर्वास मुनी म्हणतात, अगं गोपींनो, माझा निरोप सांगा त्या यमुनेला की आमचे दुर्वास मुनी आजन्म उपाशी असतील तर माते आम्हाला रस्ता देशील. आता तशीच प्रार्थना केली त्या गोपीने आणि यमुनेनं रस्ता दिला. महाराज क्रीडा केली, रास क्रीडा केली, करू नये करता, भोगू नये अभोगता. देव कसा आहे? अलिप्त आहे. देव कसा आहे? अलिप्त. पण लोक काही म्हणतात 16,108 बायका कृष्णाने केल्या. मग तुम्ही 4-5 करून टाका ना उद्या. कृष्णाने कोणत्या बायका केल्या हेच कळलं नाही आम्हा तुम्हाला. 16,100 या श्रुत्या आणि वृत्त्या, कर्मकांड, ध्यानकांड, उपासना कांड यांच्या श्रुत्या आहेत. आणि निघणाऱ्या वृत्त्या किती आहेत? सकाळपासून सायंकाळपर्यंत तुमच्याच वृत्त्या कितीतरी निघतात, नाना तऱ्हेच्या. आणि फक्त पट्टराण्या किती? 8च. पृथ्वी आपतसे तेज, वायू आकाश 5वे, मन बुद्धी अहंकार ही जाण अष्टदा. हे अष्टदा प्रकृती आणि आत्मा हा कृष्ण. म्हणून तुकाराम महाराजांनी काय म्हटलेलं आहे? अलिप्त आहे देव, करू नये अकर्ता, भोगू नये अभोगता. तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी. भोग भोगुण ब्रह्मचारी, भोग भोगुण ब्रह्मचारी. तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी. कृष्ण भगवान 6 वर्षे वृंदावनामध्ये चरित्र केलं, रजगुणाला मारलं. 14 वर्षे मथुरेत चरित्र केलं, कंसाला मारलं, चाणूर मुष्टिकेला मारलं. आई वडिलाला बंदी शाळेतून सोडवलं, उग्रसेनाला राज्यावर बसविलं. कृष्ण भगवंतांनी उद्धवाला अभिमान झाला होता, त्याला गोकुळात पाठवलं. गोपींची भक्ती पाहून उद्धवांचा अभिमान नष्ट झाला. नंतर गुरुला शरण गेले सांदीपला आणि तिथं कितीतरी गुरु सेवा केली कृष्ण भगवंतांनी. लई चरित्र आहे. आणि द्वारकेमध्ये 100 वर्षे चरित्र केलं. किती? 100. 14 वर्षे मथुरेत चरित्र केलं, तमगुणाला मारलं. आणि द्वारकेत उद्या हे 7वी गुणावर वार करणार आहे. कुंटिनापुरामध्ये, विदर्भ देशामध्ये भीमक राजाची मुलगी रुक्मिणी हिच्याशी संयमवर झालं. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. हे नाथ नारायण वासुदेवा, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेवा.
कृष्ण कृष्ण कृष्ण